नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MST CET पासून म्हणजेच लक्षात घ्या की BEd CET पासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः परवापासून BEd कॅप प्रवेश प्रक्रिया याचे फॉर्म सुरू झालेले आहेत। अनेक विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारत आहेत, तर आजचा महत्त्वाचा व्हिडिओ याच्यामध्ये विद्यार्थ्यांसंदर्भातल्या ज्या अडचणी आहेत तर या संदर्भात आपण खात्रीशीर अपडेट देणार आहोत। साधारणतः लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे कन्वर्जन सर्टिफिकेट लिहिण्यासाठी। तर विद्यार्थ्यांना जर कन्वर्जन सर्टिफिकेट सर्व 10वी 12वी आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या संदर्भातले सर्टिफिकेट जर व्हिडिओ हवी असेल तर आजच आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। संध्याकाळपर्यंत तुम्हाला माहितीपर व्हिडिओ दिला जाणार आहे। तर साधारणतः आपण BEd CET अंतर्गत लक्षात घ्या की आपण आधीच सांगितलं होतं की जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत 10वी आणि 12वी उत्तीर्ण आहेत त्यांना या ठिकाणी 10वी आणि 12वीसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट लागणार नाही। जे विद्यार्थी इतर बोर्ड CBSE असेल किंवा इतर बोर्डातून उत्तीर्ण असतील तर अशा विद्यार्थ्यांना देखील 10वी 12वी या ठिकाणी कन्वर्जन सर्टिफिकेट लागणार आहे। आणि ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर या ठिकाणी कागदपत्रांसोबत सगळ्यांना कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत। 6 सेमिस्टर असेल, इयरली पॅटर्न असेल, जेवढे सेमिस्टर असेल तर तशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट नक्की करा। तुम्हाला लगेचच आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आज साधारणतः लक्षात घ्या की आपण सर्वच जे कन्वर्जन सर्टिफिकेट आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी विद्यार्थ्यांना देणार आहोत। त्यामुळे तुम्हाला कुठलं कन्वर्जन सर्टिफिकेट हवं आहे लगेच कमेंट करा। आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे। तर अनेक विद्यार्थी असे विचारत होते की BEd कॅपमध्ये फॉर्म न भरता डायरेक्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं का? तर मुळातच नाही आहे। कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अगदी मॅनेजमेंट कोटा जरी असेल तर BEd कॅप प्रोसेसमध्ये अर्ज करणे महत्त्वाचं आहे। आणि याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, नॉन क्रिमिनल नाही आहे, तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आत्ताच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पावती अपलोड करू शकता। पावतीचा रिसिप्ट नंबर जो आहे तो त्याचबरोबर ती इश्यू कधी झाली ती तारीख टाकायची आहे आणि तुम्ही सध्या कॅप प्रोसेसमध्ये उतरू शकता। साधारणतः लक्षात घ्या की अजून 1 ते 1.5 महिना ही प्रोसेस चालणार आहे। त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळवायचं आहे। कॅप राऊंडपर्यंत तुम्हाला ह्या पावत्या चालणार आहेत, पण ज्यावेळी कॉलेजमध्ये ॲक्च्युअल ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळी मात्र तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। आणि याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न की कॅटेगरी कन्वर्जन। अनेक विद्यार्थ्यांनी ओपनमध्ये फॉर्म भरला होता, कास्टची त्यांची जी कास्ट आहे त्याचे त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते। अनेक विद्यार्थ्यांनी आता कास्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, डॉक्युमेंट नाही आहेत, ओपन कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे कॅटेगरी चेंज करू शकतो का? म्हणजेच ओपनमधून आपली आहे ती कॅटेगरी दाखले आहेत म्हणून अर्ज करू शकतो का? किंवा दाखले नाही आहेत म्हणून मी माझ्या रिझर्व कॅटेगरीतून ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो का? तर याचा आन्सर आहे होय। तर तुम्हाला काय करावं लागेल, कॅटेगरी जो ऑप्शन येतो तिथे तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची आहे आणि सामान्य शुल्क 200 ते 300 रुपये, साधारणतः 300 रुपये कॅटेगरी कन्वर्जन शुल्क तुम्हाला आकारला जाऊ शकतो। ज्यावेळी फायनल सबमिट कराल त्यावेळी तुम्हाला ते पैसे पे करावे लागू शकतात। म्हणजेच काय की तुम्हाला सगळ्या गोष्टी चेंज करता येणार आहे। केवळ मोबाईल नंबर आणि ईमेल ID सोडून इतर कुठल्याही गोष्टी तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनचे मार्क भरताना प्रॉब्लेम येत आहे, काल सर्व्हर प्रॉब्लेम होता, त्यामुळे तुम्ही आज पुन्हा ट्राय करा, तुमचे देखील फॉर्म होऊन जाणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला सध्या पहिली स्टेप आहे कागदपत्र पडताळणी। सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मेथड आणि लक्षात घ्या की जी स्टेप आहे कॉलेज सिलेक्शन करण्याची ती उपलब्ध होणार आहे। तर लक्षात घ्या की तुम्ही पदवीमध्ये ज्या वर्षामध्ये शिकत आहात त्या विषयाचे म्हणजे त्या पदवीमध्ये कमीत कमी 3 वेळा तुम्ही एक्झाम दिलेली पाहिजे असे विषय तुम्हाला निवडायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच BEd ज्या विषयातून करायचं आहे ते विषय तुमचे निवडलेले असले पाहिजेत, कारण का तीच माहिती तुम्हाला मेथडमध्ये दिसत असते। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला जर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून माहिती हवी असेल तर आजच कमेंट करा, आपण नक्कीच या संदर्भात लाईव्ह व्हिडिओ देणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। BEd कॅप प्रोसेस संदर्भात कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।